कोणी आलेले नाही आहे आणि काय सांगणार तुम्ही, काय मागणी आहे? पुलिस हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। 5 बजे तक बोलने वाले थे, यहाँ आकर बोलना था, वहाँ क्यों बोला उसने? अब भी पगार चाहिए, पगार शुरू करो, पगार शुरू करो, पगार शुरू करो, पगार शुरू करो। पाहिलं की या ठिकाणी हा मोर्चा हा आक्रोश झालेला आहे। मोठ्या प्रमाणात महिला जे आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आणि त्याचप्रमाणे मागील 10 महिन्यापासून पगार झालेला नाही, यासाठी हा आंदोलन इथे करण्यात येत आहे। आणि आता उद्याचा दिवस अंतिम दिवस आहे हिवाळी अधिवेशनाचा, शासनाकडून कोणीही आलं नाही, त्यामुळे हा मोर्चा आक्रोश झालेला आहे, आक्रोश पाहण्यात येत आहे आपल्या सगळं। आणि त्या ठिकाणी बघू शकता की महिला बेशुद्ध झालेली आहे आणि महिलांना पाणी टाकून हे करत आहे आणि महिला बेशुद्ध झालेली आहे। या ठिकाणी आपण बघू शकता आणि अन्नत्याग यांचे आंदोलन। नागपुरात हे शिक्षक समितीचं आंदोलन आहे आणि शालेय शिक्षणाचं हे आयडीचं हे होतं। या ठिकाणी बघू शकता महिला बेशुद्ध झालेली आहे आंदोलन करताना। मोठ्या प्रमाणात इथे महिला आक्रोश झालेल्या, पुरुष पण आहेत, आपण बघू शकता। शालार्थ शिक्षक संघर्ष समितीचं हे आंदोलन इथे सुरू आहे। नागपूरच्या यशवंत स्टेडियम इथे हे आंदोलन सुरू आहे। त्यांच्या काही मागण्या आहेत। अधिवेशनाचा शेवटचा दिवस उद्या असेल, मात्र त्यांच्या मागण्या अद्याप मान्य झालेल्या नाही आहेत आणि त्यांच्या आंदोलनाची दखल घेतलेली नाही आहे, त्यामुळे ते तिथे आक्रमक झालेले आहेत। अन्नत्याग आंदोलन यांचं सुरू आहे आणि या महिलेची प्रकृती इथे बिघडल्याचं दिसतंय। पाहिलं की आणखी काही महिला आहेत आमच्यासोबत बोलायला। काय किती दिवस झाले इथे बसत आहे आणि किती दिवसाचा? 6 दिवस झाले सर आणि 10 महिन्याचा पगार अजून बाकी आहे सर। काय मागण्यात कोण आलं होतं इथे तुम्हाला भेटायला? आज कोण आलं होतं? नाही जायचे पाहिजे। आता आणखी या ठिकाणी आणखी एक महिला बेशुद्ध पडलेली आपण बघू शकता की दुसरी एक महिला, त्यांना या ठिकाणी जे महिला आहेत ते रात्रीच्या कडकडी बेशुद्ध झालेली आहे महिला, त्यांना पाणी टाकून त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतात। पगार थकल्यामुळे इथे अन्नत्याग आंदोलन या शालार्थ शिक्षक समितीच्या वतीने करण्यात आलेलं आहे आणि इथे या महिलेची प्रकृती बिघडलेली आहे। 2 महिला त्यांची प्रकृती इथे बिघडलेली आहे। पहिले एका महिलेची प्रकृती इथे बिघडली, ती बेशुद्ध झाली, त्यानंतर आता ही दुसरी महिला आहे जिची प्रकृती इथे बिघडलेली आहे आणि ती बेशुद्ध झालेली आहे। नागपूरमध्ये हे आंदोलन सुरू आहे। शालार्थ शिक्षक संघर्ष समितीच्या वतीने हे आंदोलन केलं जात आहे। नागपूरच्या यशवंत स्टेडियम इथे हे आंदोलन सुरू आहे। त्यामध्ये महिला बेशुद्ध झाल्या, महिला इथे रडू आणि ओरडून सांगत आहेत की आमच्या मागण्या पूर्ण करा, मात्र प्रशासनाकडून ही कोणी आलं नसल्यामुळे महिलांचा आक्रोश वाढलेला आहे। या ठिकाणी आपण बघू शकता 2 महिला इथे बेशुद्ध झालेल्या आहेत, मात्र मेडिकलसाठी उपाययोजना करायला येत आहे, मात्र प्रशासनाकडून कोणी उपाययोजना अद्यापही आलेली नाही आहे या ठिकाणी। आणि वैद्यकीय उपचार करण्यासाठी सुविधा सुद्धा उपलब्ध नसल्याचं दिसतंय आणि या महिलेला शुद्धीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातोय। ही महिला इथे बेशुद्ध पडलेली आहे। 2 महिला इथे बेशुद्ध झालेल्या आहेत। नागपूरमध्ये हे महिलांचं आंदोलन सुरू होतं। गेल्या 10 महिन्यांपासून त्यांचा पगार त्यांना मिळालेला नाहीये। पगार थकल्यामुळे हे आंदोलन केलं जात होतं, अन्नत्याग आंदोलन सुरू होतं। या ठिकाणी आता ॲम्ब्युलन्स आलेली आहे, या दोन्ही महिलांना प्रथम उपचारासाठी नेण्यात येत आहे। आपण पोलिसांना सुद्धा हात लावू देत नाही, या महिला एवढ्या आक्रोश झालेल्या आहे।
आपण बघू शकता या ठिकाणी पोलीस उचलायला आले होते महिलाला, मात्र पोलिसांनाही हात लावू देत नाही आहे आंदोलन करत महिलांना. मॅडम एक अजूनही प्रथमोपचारासाठी आता तिथे महिला पोलीस कर्मचारी देखील पोहोचले आहेत, ॲम्ब्युलन्स तिथे पोहोचलेली आहे.